तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपण आर्थिक विकास व मानवी विकास म्हणजे काय, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अँड ह्युमन डेव्हलपमेंट, तर ते लक्षात घेऊ. तर मानवी विकास हे ध्येय आहे, तर आर्थिक विकास हे एक साधन आहे. म्हणून आर्थिक विकासाचे उद्दिष्ट हे जनतेचे जीवन समृद्ध करणे हे असावेच पाहिजे. असे संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाद्वारे 1990 नंतर प्रकाशित मानवी विकास अहवालात प्रभावीपणे मांडले आहे. भारतात गेल्या 50 वर्षामध्ये झालेला आर्थिक विकास व इतर देशाच्या अनुभवावरून दिसून आलेला आर्थिक विकास यात फारसा संबंध नाही. मानवी विकासाकरता आवश्यक असणाऱ्या प्रमुख अटी म्हणजे रोजगाराच्या संधीत वाढ, गरिबी हटविणे, समाजातील दुर्बल व निर्धन वर्गाला सबल व संपन्न बनविणे, विकास प्रक्रियेत जनतेचे महत्तम सहकार्य घेणे, विकासाला पोषक ठरणाऱ्या दीर्घकालीन योजनांना महत्त्व देणे इत्यादी आहेत. अशा प्रकारे मानवी विकासाकरता 3 मुख्य उद्दिष्ट वृद्धी किंवा विकास, समानता व लोकशाही ही आहेत. भारतात विकास प्रक्रिया सुरू झाली व त्याचबरोबर विषमतेत वाढ व्हायला लागली. जागतिक विकास अहवाल 1996 मध्ये दिलेल्या आकडेवारीवरून लक्षात येते की 1992 20% निम्नतम लोकसंख्येचा एकूण उपभोग खर्चातील हिस्सा हा केवळ 8.5% होता. याउलट उच्चतम 20% लोकसंख्येचा एकूण उपभोग खर्चातील हिस्सा 42.6% होता. अत्यंत गरीब अशा 10% लोकसंख्येचा एकूण उपभोग खर्चातील भाग फक्त 3.7% होता. यावरून काही फार थोड्या लोकांच्या हातात झालेल्या संपत्तीच्या केंद्रीकरणाची व त्यावरून तीव्र स्वरूपाच्या आर्थिक विषमतेची कल्पना येते. याचा अर्थ समाजातील समृद्ध अशा लहान लोकसंख्या भागाने आर्थिक विकासाचा फार मोठा हिस्सा गडप केला व अत्यल्प भाग गरीब वर्गाच्या वाट्याला आला. आर्थिक विकासाद्वारे मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती झाली नाही व यामुळे गरिबीचे स्वरूप अधिक तीव्र झाले. म्हणून मानवी विकास अहवाल 1996ने ह्युमन डेव्हलप रिपोर्ट 1996 या गोष्टीवर जोर दिला आहे की आम्हाला रोजगार विरहित विकास, निष्ठुर विकास, मूक विकास, मुळातून न झालेला विकास व भविष्यहीन विकास यापासून समाजाचे संरक्षण करायचे आहे. तर ह्या सगळ्या कन्सेप्ट आपण समजून घेऊ. तर पहिला अ भाग आहे याच्यामध्ये रोजगारविहीन विकास, जॉबलेस ग्रोथ ज्याला म्हणतो आपण. या संज्ञेचा अर्थ असा की अर्थव्यवस्थेच्या एकूण देशांतर्गत उत्पादनाचा वृद्धी दर त्वरित वाढू शकतो, परंतु त्या तुलनेत रोजगार संधीत पर्याप्त वाढ होत नाही. 1983 ते 1990 या कालावधीत रोजगारीत होणाऱ्या वाढीचा सरासरी दर 2.39% होता व हा दर काळातील श्रमशक्तीच्या वृद्धी दराचा बराचसा जवळपास असा होता. व ही परिस्थिती अशी चालू राहिली तर भविष्य काळात अवशिष्ट बेरोजगारी मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकेल अशी अपेक्षा होती, परंतु दुर्दैवाने असे घडून आले नाही. 1990, 91 ते 97, 98 या कालावधीत रोजगारी संपूर्ण वृद्धी दर 1% राहिला. म्हणजेच भारतात रोजगारविहीन विकास प्रक्रियेचा अनुभव येत आहे. म्हणजे याचा अर्थ असा की आपण विकास करत आहोत, राष्ट्रीय उत्पन्नही वाढत आहे, परंतु त्या मानाने आपल्या देशात ज्या पद्धतीने लोकसंख्या वाढत आहे त्या वाढत्या लोकसंख्येनुसार जो काही कार्यक्षम लोकांचा वयोगट तयार होत आहे, त्याची संख्या वाढत आहे, त्या मानाने त्या लोकांना रोजगार मिळत नाही आणि म्हणूनच या विकासाला रोजगारविहीन विकास असं म्हटलेलं आहे. दुसरं ब निष्ठुर विकास, रूटलेस ग्रोथ. या विकासाचा अर्थ म्हणजे आर्थिक विकासातील लाभाचा फार मोठा हिस्सा देशातील संख्येने लहान असलेल्या समृद्ध वर्गाला मिळतो, तर इतर लाखो दारिद्र्य लोकांची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा आणखी खडतर होते. 1987-88 मध्ये 31.2 कोटी व्यक्ती दारिद्र्य रेषेखाली होत्या, तर 1993-94 मध्ये याची संख्या वाढून 32 कोटीपेक्षा जास्त झाली. शहरी भागातील गलिच्छ झोपडपट्ट्यांची सतत वाढत जाणारी संख्या व त्याचे सतत वाढत जाणारे प्रमाण हे निष्ठुर विकासाचेच निर्देशक आहे. एकीकडे संपन्नतेच्या उत्तुंग शिखरावर असलेला समाजातील लहानसा हिस्सा, तर दुसरीकडे दारिद्र्याच्या दरीत पडलेला लोकसंख्येचा फार मोठा हिस्सा, हे दृश्य निष्ठुर विकास दर्शवते. म्हणजे एका बाजूनं फार थोडी लोकसंख्या ही श्रीमंत झालेली आहे, त्यांचाच विकास झालेला आहे, तर दुसऱ्या बाजूने बहुसंख्य जे लोक आहे हे अजूनही दारिद्र्य अवस्थेत आहे आणि दारिद्र्याच्या दरीत ही लोकसंख्या फार मोठ्या प्रमाणात आहे. तर हे दृश्य निष्ठुर विकासाचं दिसून येते. तिसरा भाग असा मूक विकास, व्हॉइसलेस ग्रोथ. तर ज्यात लोकशाहीचा विकास होत नाही
म्हणजे गरीब व कमी समृद्ध वर्गाला अधिकार व हक्क प्राप्त होत नाही, अशा अर्थव्यवस्थेतील आर्थिक विकासाला मूक विकास म्हणतात. ठीक आहे, म्हणजे गरीब आणि कमी समृद्ध वर्गाला अधिकार व हक्क प्राप्त होत नाही, अशा अर्थव्यवस्थेतील आर्थिक विकासाला मूक विकास म्हणतात. गरिबांना अधिकार संपन्न बनवण्याचा मूळ उपाय म्हणजे त्यांना संपत्तीचा हक्क प्राप्त करून देणे होय. याशिवाय उच्च प्रकारचे शिक्षण व कला कौशल्ये प्राप्त करण्याकरता त्यांना पर्याप्त मदत करावयास हवी. मुले व मुली यांच्यात असलेले शैक्षणिक अंतर, समृद्ध व गरीब वर्गांना उपलब्ध असलेल्या सोयी व सवलतीतील फार मोठी तफावत, अनुसूचित व मागासलेल्या जाती जमाती याची अत्यंत दयनीय अवस्था इत्यादी सर्व गोष्टी मूक विकासाकडेच बोट दाखवितात. मूक विकास हटविण्याकरता स्त्रिया, अनुसूचित जाती, जनजाती, शेतमजूर व इतर मागासलेल्या वर्गांना संपन्न बनविणे आवश्यक आहे. ठीक आहे. त्यानंतर मूलाधार नसलेला विकास, म्हणजे याला काही आधार नाही आहे, मूळ आधार नाही आहे. आता याच्यामध्ये असं म्हणता येईल, ज्याला रूटलेस ग्रोथ असं आपण म्हणतो, ज्यामुळे महत्तम लाभ मिळू शकेल अशा प्रकारे नैसर्गिक साधनाचा वापर करणे हा विकास प्रक्रियेचा फार मोठा आधार आहे. यामुळे विकास प्रक्रियेचा स्वाभाविक परिणाम म्हणजे लक्षावधी लोकांचे विस्थापन होय. धरणे, पाटबंधारे, मोठमोठे कारखाने, रेल्वे लाईन्स इत्यादीच्या द्वारे आर्थिक विकासाचे मापन करण्यात येते. परंतु असा विकास होत असताना जनजाती वर्गाचे लाखो लोक, विशेषत्वाने स्त्रिया विस्थापित होतात, बेघर होतात. अशा प्रकारच्या आर्थिक विकासामुळे भूमिहीन मजुराची संख्या वाढते. हा पर्यावरण विनाश व विस्थापन याचा परिणाम आहे. एका संतुलित अनुमानानुसार पहिल्या 6 योजनांमध्ये 100 लाखापेक्षा अधिक व्यक्ती विस्थापित झाल्या आहेत. सरदार व टिटरी बांध यासारख्या योजनांमुळे जवळपास 2 लाखापेक्षा अधिक विस्थापिताची संख्या होण्याची भीती होती. भारतीय सामाजिक संस्थेचे डॉक्टर फर्नांडिस यांनी झोपडपट्ट्याचा अभ्यास करून निष्कर्ष काढला की दिल्लीच्या गलिच्छ वस्तीत राहणारे बरेच वनवासी लोक असे आहेत की जे गेल्या 15-20 वर्षात ज्या विकास योजना अंमलात आणल्या गेल्या त्यामुळे विस्थापित झाले आहे व कोरड्या दुष्काळामुळे जे वननाश झाला त्यामुळे शहरात राहावयास आले आहे. तर या विस्थापिताचे पुनर्वसन करण्याचे नाममात्र प्रयत्न झाले. त्यांना अत्यल्प नुकसान भरपाई देण्यात आली. जनजाती व ग्रामीण भागातील लोकांचे विकास काळात जे सांस्कृतिक नुकसान झाले तो एक मूलाधारहीन विकास आहे. तर याचा अर्थ असा की आपण विकास करत असताना जे काही नवनवीन उद्योग स्थापन केले, उद्योगाचं विकेंद्रीकरण केलं, त्यानंतर चांगले रस्ते, धरणे, पाटबंधारे, सिंचनाच्या सुविधा निर्माण केल्या, परंतु यामुळे बऱ्याच लोकांच्या जमिनी गेल्यामुळे ते लोक रोजगार विरहित झाले आणि असे लोक कामाच्या शोधासाठी शहरात आले आणि शहरात गलिच्छ वस्त्यामध्ये ते राहू लागतात आणि शहरातही त्यांना त्यांच्या कार्यक्षमतेनुसार काम मिळत नाही आणि अशा वेळेस ते दारिद्र्य अवस्थेत, गरिबी अवस्थेत आपल्या शहरात जीवन करत असतात. एका बाजूने याच्यामुळे पर्यावरणावर विपरीत परिणाम होतो, तर दुसऱ्या बाजूने ते कोणत्याही आधाराविना शहरा भागामध्ये येऊन दाटी वस्तीने राहतात आणि एकंदरीत गलिच्छ वस्त्यांची निर्मिती शहरात निर्माण होते. तर विकास करायचा म्हटल्यानंतर अशा प्रकारे कोणावर विस्थापित होण्याची वेळ येणार नाही, पुनर्वसन करण्याची वेळ येणार नाही, जेणेकरून ते आपल्या सांस्कृतिक जे काही हे आहे त्याला ते म्हणजे त्यांचं नुकसान होणार नाही, सांस्कृतिक नुकसान होणार नाही. तर या अनुषंगाने विकास योजना राबवणे गरजेचं आहे. त्याच्यामधला एक भाग असा आहे की भविष्यहीन विकास, ज्याला इंग्लिशमध्ये फ्युचरलेस ग्रोथ म्हटलं जातं. तर भविष्यकालीन पिढीच्या दृष्टीने वर्तमानकालीन पिढी आवश्यक संसाधनाचा जो अपव्यय करते त्याला भविष्यहीन विकास म्हणतात. लोखंड, तांबे, जस्त इत्यादी महत्त्वाच्या खनिजाचा होणारा अपव्यय जमिनीचा उपजाऊ शक्तीची पर्वा न करता तिच्यातून जास्तीत जास्त पिके घेणे, यामुळे जमिनीची नैसर्गिक असलेली सुपीकता नष्ट होते व ती वैराण बनत आहे. सतत मोठ्या प्रमाणात होणारी जंगलतोड, परंतु वनारोपणाच्या कार्यक्रमाकडे होणारे अक्षम्य दुर्लक्ष यामुळे पर्यावरणाचे पतन, इकोलॉजिकल
डिग्रेडेशन होत आहे. म्हणून अशा या भविष्यहीन विकासावर नियंत्रण ठेवून त्याऐवजी पोषक विकासाला उत्तेजन द्यावयास हवे. तर आज असं म्हटलं जातं की जमिनीत अनेक प्रकारचे धातू आहे, खनिजे आहे, तर याचं उत्खनन मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे. कधीकधी असा विचार येतो की भविष्यातील पिढीला ह्या सर्व गोष्टी उपलब्ध होतील किंवा नाही. त्यानंतर जमिनीमधून नफ्याच्या अपेक्षेने अधिकाधिक पिकं घेण्याचा प्रयत्न केला जातात. त्यासाठी रासायनिक खताचा वापर, कीटकनाशकाचा वापर वाढतो आहे आणि या सर्व गोष्टीचा परिणाम म्हणजे जमिनीची सुपीकतासुद्धा कमी होत आहे, अन्नाची पौष्टिकता कमी होत आहे. तर याचा भविष्यकालीन पिढीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. तर अशा प्रकारे जो काही विकास केला जातो त्याला भविष्यहीन विकास असं म्हटलं जाते. तर विकासाला भविष्य असलं पाहिजे. म्हणजे आज एखाद्या गोष्टीचं उत्खनन करताना भविष्यातील त्या गोष्टी उपलब्ध असतील आणि त्याचा पर्यावरणावर विपरीत परिणाम होणार नाही या अनुषंगाने विकास करणे गरजेचं आहे. ठीक आहे. तर याचा निष्कर्ष कन्क्लुजन असे निघतात की आर्थिक विकास होत असताना, मग आपण शेवटी याच्यावर निष्कर्ष आहोत की आर्थिक विकास होत असताना मानवी विकास होणे गरजेचं आहे, रोजगार निर्मिती होणे गरजेचं आहे, गरिबी दूर करणे व दीर्घकालीन पोषक असे वातावरण तयार करणे याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. तर विकास कार्य चालू असताना संसाधनाचा अपव्यय, प्रदूषण, विषमता व बेरोजगारीतील वाढ हे जे दुष्परिणाम उद्भवतात त्याच्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. त्यानंतरचा पॉईंट्स असा आहे, म्हणजे इथं पॉईंट संपले हे विकासाच्या ज्या वेगवेगळ्या संकल्पना टीकात्मक दृष्टीने मांडल्या आहेत त्या. आता मानवी विकास अहवाल 1996ने भारताच्या दृष्टीने केलेल्या सूचना, 1996मध्ये जो UNDPचा मानव विकास अहवाल आला तर त्यांनी भारताच्या दृष्टीने कोणकोणत्या सूचना केल्या त्या आपण लक्षात घेऊ. तर भारताने आर्थिक विकास अशा प्रकारे करावा की ज्यामुळे नंबर 1 रोजगाराच्या संधीत वाढ होत जाईल, बरोबर आहे, म्हणजे बेरोजगारी कमी राहील. दुसरी सूचना अशी केली की समान विकासाला चालना मिळेल. तिसरी सूचना अशी की सहभागी विकासाला प्रोत्साहन मिळेल. आणि चौथी सूचना मुळापासून होणाऱ्या विकासाला उत्तेजन मिळेल. आणि 5वं पोषक विकासाची उन्नती होईल. तर एकांगी विकास होणार नाही. अशा प्रकारे आर्थिक नियोजन केल्यास वर उल्लेखलेले बरेच दोष टाळता येतील. याबाबत मानव विकास अहवालात 1996 स्पष्टपणे म्हटले आहे की गेल्या 30 वर्षाचा आर्थिक विकास व मानव विकास पाहता दिसून येते की कोणताही देश एकांगी विकासाचा मार्ग दीर्घकाळाकरता अवलंबू शकत नाही. विकसनशील देशाची काही समान वैशिष्ट्ये आपल्याला इथं दिसून येतात. दरडोई सकल राष्ट्रीय उत्पादन कमी असते. जागतिक अधिकोषाच्या मते अल्प उत्पन्न व मध्यम उत्पन्न असणाऱ्या अर्थव्यवस्था ह्या अविकसित किंवा विकसनशील अर्थव्यवस्था असतात. ठीक आहे. तर हा वेगळा पॉईंट्स आहे. इथपर्यंत तुमचं मानव विकासाचं झालं, जिथपर्यंत UNDPनं आपल्या सूचना मानव विकास अहवालात सांगितल्या तिथपर्यंत. आता अविकसित किंवा विकसनशील देशाची काही समान वैशिष्ट्ये. तर दरडोई सकल राष्ट्रीय उत्पादन कमी असणे. जागतिक अधिकोषाच्या मते अल्प उत्पन्न मध्यम उत्पन्न असणाऱ्या अर्थव्यवस्था ह्या अविकसित किंवा विकसनशील अर्थव्यवस्था असतात. कमी उत्पन्न असणाऱ्या अर्थव्यवस्थामधील दरडोई सकल राष्ट्रीय उत्पादन 2008 म्हणजे 524 स्टॅलिंग होतं. मध्यम उत्पन्न अर्थव्यवस्थामध्ये दरडोई सकल राष्ट्रीय उत्पादन GNP 2008मध्ये 3260 स्टॅलिंग होतं. भारतातील दरडोई सकल राष्ट्रीय उत्पादन GNP 2008मध्ये 1070 स्टॅलिंग होतं. चीनचे दरडोई सकल राष्ट्रीय उत्पादन 2008मध्ये 2940 स्टॅलिंग होतं. म्हणजे पहा, भारतापेक्षा चीनचं दरडोई सकल राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे भारताचं 1070 आहे तर चीनचं 2940 स्टॅलिंग आहे. म्हणजे जवळपास आपल्यापेक्षा 2000 समथिंग ने ते सोमवार आहे, स्टॅलिंगने सोमवार आहे. दुसरं वैशिष्ट्य असं की भांडवलाची दुर्मिळता. बहुतांश अविकसित देशात बचत त्याच्या सकल अंतर्गत उत्पन्नाच्या 20% कमी असून त्याच्याजवळ भांडवलाचा अल्पसाठा असतो. त्यानंतर तिसरं, लोकसंख्येची वेगाने वाढ. ही दरवर्षी 2% किंवा त्यापेक्षा थोडी जास्त असते. भारतात 1.93% आहे. ठीक आहे, दरवर्षी. उत्पादनाची कमी पातळी. उत्पादनाची पातळी ही राहणीमानाची पातळी दर्शविते आणि उत्पादनाची पातळी कमी असल्यामुळे राहणीमान आपलं निम्न पातळीचं आहे. त्यानंतर तांत्रिक मागासलेपण. श्रमिकाची मागणी कमी असणाऱ्या तंत्रज्ञानाला श्रमिकाचा विरोध आहे. बेकारी आणि अल्परोजगारी. जवळपास 30% श्रमिक बेकार राहतात किंवा त्याचा पूर्णपणे उपयोग होत नाही. शेती व्यवसायातील सुपी बेकारी मोठ्या प्रमाणात असते.
त्यानंतर पाचवं वैशिष्ट्य असं की कमी उत्पन्न असणाऱ्या अर्थव्यवस्थेतील मानवी कल्याणाची खालची पातळी आहे. त्याच्यामध्ये प्रौढ अशिक्षितपणाचा दर 2004मध्ये स्त्रियाच्या बाबतीत 48%, पुरुषाच्या बाबतीत 30%. त्यानंतर जन्माच्या वेळी आयुष्य अपेक्षा 2007मध्ये पुरुषाची 57 वर्षे व स्त्रियाची 60 वर्षे. त्यानंतर बालमृत्यूदर मोठ्या प्रमाणात असतो. 2005मध्ये आपल्या इथं दर 1061 होता. दारिद्र्याची उच्च पातळी हे एक आणखी वैशिष्ट्य आहे की 2005मध्ये दक्षिण आशियात 5 ते 96 दशलक्ष लोक दारिद्र्य रेषेच्या खाली होते किंवा एकूण लोकसंख्येचा 40.3% हिस्सा हा दारिद्र्य रेषेखाली आहे. त्यानंतर 7वं वैशिष्ट्य कृषी अर्थव्यवस्था. कारण अल्पविकसित देशात किंवा अर्धविकसित देशात किंवा विकसनशील देशात हे देश हे मोठ्या प्रमाणात कृषीवर निर्भर असतात. आजही आपल्या देशात 70% लोक हे कृषीवर अवलंबून आहे आणि शेती हे त्यांचा एक जीवन जगण्याचा मार्ग आहे आणि उदरनिर्वाहाचं एक साधन आहे. तर कृषी कार्यात 30 ते 70% लोक गुंतलेले असतात. फॉरेनमध्ये विकसित देशात याचं प्रमाण खूप कमी आहे. 10%, 8% असे लोक, 15% असे कृषी क्षेत्रात समाविष्ट असतात. पण आपल्या देशात ते 70% प्रमाण आहे. त्यानंतर 8वं वैशिष्ट्य असं विदेशी व्यापाराचा सहभाग बराच कमी आहे. आजही आपली निर्यात कमी आहे, आयात जास्त आहे. ठीक आहे. आणि विदेशी व्यापारामध्ये फार थोड्या वस्तूचंच आपण निर्यात करत असतो. त्यानंतर 9वं परावलंबित्व. आजही आपण आपल्या देशात बऱ्याच वस्तूचं उत्पादन करू शकत नाही कारण त्यासाठी आपल्याला तंत्रज्ञान नाही आहे पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भांडवलाची कमतरता आहे. तर याच कारणामुळे या वस्तूसाठी आपण विदेशावर अवलंबून राहत असतो. बऱ्याच टेक्निकल ज्या वस्तू आहे, टेक्निशियनच्या वस्तू ह्या आपल्याकडे निर्माण होत नाही. ह्या आपण अजूनही अमेरिका, चायना, जर्मनी, जपान या देशाकडून आयात करतो. त्यानंतर आणि यासाठी आपण त्याच्यावर अवलंबून आहोत. त्यानंतर मानवी भांडवलाचा अल्पविकास. जे आपल्याला मानव संसाधन विकास आहे, जे कार्यकुशल असणे गरजेचं आहे, कार्यक्षम असणे गरजेचं आहे. तर त्याचं सरासरी आयुमान जास्त असणे गरजेचं आहे. तर ते 3 गोष्टीवर अवलंबून असते. एक म्हणजे शिक्षण, स्वास्थ्य म्हणजे आरोग्य, आणि तिसरं दरडोई उत्पन्न. तर या तिन्ही गोष्टीची आपल्या देशात कमतरता आहे किंवा या 3 गोष्टीवर होणारा खर्च हा कमी आहे. आणि याच कारणामुळं मानव विकास ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे त्या प्रमाणात झालेला नाही आहे. तर अमेरिका, चायना, रशिया, जर्मनी, जपान या देशाच्या मानाने आपल्याकडे ह्युमन डेव्हलपमेंट हे कमी आहे. त्यानंतर विकसनशील अर्थव्यवस्थेत सामाजिक शिस्तीचा अभाव आहे. म्हणजे आपल्याकडे सामाजिक शिस्त नाही आहे. ठीक आहे. आजही आता कोरोनाच्या ह्याच्यामध्ये लोक अनलॉक झालं, अनलॉक 4 आलं तर लोक घराबाहेर निघत आहे आणि मग तिथं अंतर न पाळणे, त्यानंतर डिस्टन्स न ठेवणे, त्यानंतर तोंडाला मास्क न लावणे. तर अशा प्रकारे म्हणजे एकंदरीत जे म्हणजे स्वतःचाही बचाव कसा करायचा, स्वतःही सुरक्षित कसं राहायचं याचं भानसुद्धा त्यांना नाही. तर अशा प्रकारे ज्या काही सामाजिक जाणीव आहे याचा अभाव लोकांमध्ये दिसून येतो. आणि म्हणूनच डेव्हलपिंग इकॉनॉमिक आर सॉफ्ट स्टेट्स असे म्हणतात त्याला. ठीक आहे. तर या ठिकाणी तुमचा हा भाग झालेला आहे. मानव विकास, आर्थिक विकास म्हणजे काय, त्याच्या वेगवेगळ्या संकल्पना, त्यानंतर मानव विकास अहवाल 1996 ने भारताच्या दृष्टीने केलेल्या सूचना. त्यानंतर मी अगोदरच तुम्हाला बदलत्या अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्य म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्य दिली. नंतर याच्यामध्ये अल्पविकसित किंवा अर्धविकसित किंवा विकसनशील देशाची वैशिष्ट्य दिली सांगितली आहे. तर हे पॉईंट्स लक्षात ठेवा. जे तुम्ही 10-12 पॉईंट्स लिहू शकता, त्याच्यात आणखी वाढू शकता. फक्त वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येते पॉईंट्स लिहायचं, थोडंसं त्याचं विश्लेषण लिहायचं. ठीक आहे. तर याचे प्रश्न वगैरे मी याची झलक तुम्हाला टाकलेलीच आहे. यानंतरचा जो भाग आहे हा लोकसंख्या, शहरीकरण व स्थानांतरण आहे. पण हा जुना सिलेबस आहे. याच्यामध्ये हा भाग वगळलेला आहे. आणि कोविड-19 इफेक्ट ऑन इंडियन इकॉनॉमी म्हणजे कोविड-19चा भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम, मग कृषी क्षेत्रावर असो, रोजगारावर असो, औद्योगिक क्षेत्रावर असो, सेवा क्षेत्रावर असो. ठीक आहे. अशा वेगवेगळ्या क्षेत्रावरला परिणाम आपल्याला लक्षात घ्यायचा. तर तो थोडासा मॅटर यायचा आहे माझ्याकडे. मी सांगितलं आहे कारण अजून नवीन पुस्तक बनायची आहे. दिवाळीपर्यंत पुस्तक येऊन जाईल. पण त्यानंतर आपण हा भाग सुरू करून देऊ. याच्यामध्ये भारताचे राष्ट्रीय उत्पन्न हा भाग नेक्स्ट पिरियडला मी सांगेल. ठीक आहे. आणि मग राष्ट्रीय उत्पन्नाचा भाग संपला की महाराष्ट्र राज्याच्या आर्थिक व्यवस्थेची मूलभूत वैशिष्ट्ये. ठीक आहे.
आणि मग इथं हा युनिट संपून जातो. मग शेतीच्या युनिटला आपण सुरुवात करू. तर याच्यामध्ये तुमचे फक्त हे 2 भाग राहिले. एक भारताचे राष्ट्रीय उत्पन्न आणि महाराष्ट्र राज्याच्या अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये किंवा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये. ठीक आहे. थँक्यू.